पुण्यात गेले काही दिवसांपासून शनिवारवाडा नमाज पठण आणि सारसबागेतील दिवाळी पहाट या कार्यक्रमाचा मुद्दा पेटलाय। पण ऐन दिवाळीमध्ये हे दोन्ही मुद्दे का उफाळून आले हा प्रश्न उपस्थित होतोय आणि विरोधकांनी याचा संदर्भ थेट राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी जोडलाय। बघूया। मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवारवाडा नाही। क्रूर औरंग्याची जी कबर आहे त्या कबरी समोर हनुमान चालीसा किंवा हरिपाठ म्हणा। शनिवारवाड्यातील नमाज पठणावरून महायुतीतच खिणगी पडली आहे। हा वाद इतका टोकाला गेला की राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी थेट भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा बाप अक्कल असं सगळं काही काढलं। मात्र महायुतीतल्या महिला नेत्यांमधील या वादांवर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरच्या आरोपांचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी शनिवारवाड्याचं प्रकरण उकरून काढल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलाय। या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने नमाज पठण नाही झालं पाहिजे आणि ती जी अनधिकृत मजार आहे ती काढली गेली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही अल्टिमेटम देतोय आत्ता की 8 दिवसामध्ये ती काढा, नाही तर आम्ही पुढची कृती करू। हा हिंदूंचा असा ऐतिहासिक वाडा आहे जिथून अटक ते कटक साम्राज्य चालवलं गेलं। मराठा साम्राज्याचं असं हे केंद्र आहे। असं केंद्र असताना या ठिकाणी नमाज पठण का होतंय? सरकार कशावर चालतं? कायद्यावर चालतं, संविधानावर चालतं। एवढं तर खासदाराला अक्कल नसेल तर अशा बायांना का खासदारकी देतात आणि सामाजिक वातावरण बिघडवतात कळत नाही। आमचा संघर्ष जो जाती तेढ वाढवतो, जो सलोखा खराब करतो त्यांच्या विरोधात म्हणजे खासदार मेधाताई कुलकर्णी। पण ते कट्टर हिंदुत्ववादी म्हणतात स्वतःला। त्या म्हणतात आमचा बाप हिंदू आहे। आम्हाला बाहेर पडण्यापेक्षा जी बाई वातावरण खराब करते, जी जाती तेढ निर्माण करते, तिचा खासदारकीचा राजीनामा भाजपने घेतला पाहिजे। जर मुरलीधर मोहोळांचा भूखंडाचा विषय पुढे आला असेल तर मुरलीधर मोहोळांची मदतच करायला जाऊया। शनिवारवाड्याचा विषय जो मेधाताई ताणून धरत आहे, मुळात तो शनिवारवाड्याचा विषय नाही तर तो केंद्रीय राज्य उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पाय जो खोलात जात आहे त्यांना मदत करण्यासाठी आणि जैन ट्रस्टच्या जमिनीचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक मेधाताई आत्ता हा सगळा आकांडतांडव करत आहेत। शनिवारवाड्यात मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यामुळे भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी रविवारी काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह शनिवारवाडा गाठला। ज्या ठिकाणी नमाज पठण केलं होतं त्या जागेवर गोमूत्र शिंपडलं आणि ती जागा शेणाने सारवली। मात्र यावरून मित्रपक्ष राष्ट्रवादीने खासदार मेधा कुलकर्णींविरोधात आक्रमक भूमिका घेत शनिवारवाड्याजवळ आंदोलन केलं। हिंदू मुस्लिम तेढ निर्माण केल्याप्रकरणी खासदार कुलकर्णींविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी केली। आता शनिवारवाड्यातील कथित नमाज पठणाच्या वादात संग्राम बापू भंडारे यांनी उडी घेतली। पुण्यातील काही हिंदू मंडळी राजकीय स्वार्थापोटी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या भूमिकेला विरोध करत असल्याचा आरोप करत त्यांनी रुपाली ठोंबरेंवरती निशाणा साधलाय। हा शनिवारवाडा सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी आहे, तो खुला आहे। त्यांनी जे काल म्हणलं की फक्त हिंदूंना परमिशन द्या, हे कायद्याच्या विरोधात आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर जर गुन्हा पोलिसांनी नाही दाखल केला, पोलिसांनाही मी नोटिसा काढेल। ज्या मस्तानी आहेत त्या राजपूत होत्या का मुस्लिम होत्या, मला त्या वादात जायचं नाहीये। मला म्हणायचं आहे की सर्व जाती धर्मातल्या लोकांचा हा शनिवारवाडा आहे, मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवारवाडा नाही। पुण्यातील काही हिंदू बांधवांनीच राजकीय स्वार्थापोटी मेधाताई कुलकर्णी यांचा विरोध करायला सुरुवात केली। मी त्या विरोध करणाऱ्या हिंदू बांधवांना एवढंच आवाहन करू इच्छितो, छत्रपती संभाजीनगर येथे क्रूर औरंग्याची जी कबर आहे त्या कबरी समोर आपण दीप प्रज्वलित करून हनुमान चालीसा किंवा हरिपाठ म्हणा व तो व्हिडिओ शूट करून आमच्यापर्यंत पोहोचवा। शनिवारवाड्यातला नमाज पठणाचा मुद्दा तापलेला असताना सारसबागेतल्या दिवाळी पहाट कार्यक्रमावरून सुद्धा वाद निर्माण झालाय। आयोजकांना काही हिंदू संघटनांकडून धमक्या आल्यानं दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्याची तयारी सुरू होती। या कार्यक्रमात हिंदू धर्माविरोधातली गाणी सादर होत असल्याचा आरोप होतोय। दरम्यान पोलिसांनी संरक्षण देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आयोजकांनी कार्यक्रम घेण्याचं ठरवलंय। या कार्यक्रमात काही चुकीचं दाखवल्यास कारवाई करणार असा इशारा पतित पावन संघटनेनं दिलाय। प्रश्न गांभीर्याने घेण्याचा नव्हता। खरं म्हणजे 28 वर्ष हे 2-3 वर्षापासून अशा धमक्या येतच होत्या।
परंतु यावर्षी त्यांनी सोशल मीडियावर आव्हान केलं लोकांना की तिकडे या आणि आपण असा गोंधळ करू आणि हिंदुत्वाचं रक्षण वगैरे. अर्थात त्यांची हिंदुत्वाच्या रक्षणाची परिभाषाही मला समजली नाही आणि तिथं हिंदुत्व विरोधी काय होतं हेही मला समजलं नाही. आणि एवढं सगळं करत असताना कुठला तरी एक सोम्या उठतो आणि तो 1 मिनिटामध्ये तो आपला व्हिडिओ व्हायरल करून आम्ही असं करू तसं करू, हे जे सो कॉल्ड लोक तयार झालेले आहेत हे पूर्णपणे समाजकंटक आहे. आयोजकांना एक म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा पोलिसांकडे गेला तर तुम्ही अगोदर पोलिसांची चौकशी करायला पाहिजे होती. पोलिसांना रितसर याबद्दल 3 दिवसापूर्वी हेमंत भाऊंनी अर्ज दिलेला आहे. त्याबद्दल पोलिसांनी यांना बोलून यांच्याशी सगळ्या गोष्टी करून यांच्याशी सगळ्या संबंधित चर्चा करून याच्यातून यांना पूर्ण जे काय तो पुढचा विषय काढायला सांगितला आहे. आणि मुद्दा एक आहे याच्यात की युवराज शहांना मला फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही उगाच चुकीचं काही करू नका. आता या कार्यक्रमाला संरक्षण देणार हिंदू म्हणून? हो, आम्ही नक्कीच आम्ही हिंदू महिला भगिनींना आणि हिंदूंना आम्ही संरक्षण देणार. कार्यक्रमाला विरोध नाहीये. कार्यक्रमामध्ये होणाऱ्या अश्लील चाळ्यांना विरोध आहे आमचा. मुलींच्या छेडछाडीला विरोध आहे आमचा. त्यासाठी तुम्ही हिंदूंना आव्हान केले? हो, हिंदूंना आवाहन केलं 100%. आम्ही तुम्ही कार्यक्रमात चुकीचं आम्हाला कार्यक्रमामध्ये काय आढळलं तर आम्ही 100% तो कार्यक्रम बंद पाडणार. त्यानंतर आमच्यावरती काही ऍक्शन घेतली पोलिसांनी तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या जागेचा वाद चांगलाच गाजतोय. या प्रकरणी शिवसेना महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट करतायत. हे सगळं सुरू असताना खासदार मेधा कुलकर्णींच्या आंदोलनानंतर शनिवार वाड्यातील नमाज पठण प्रकरण तापलंय. तर मित्रपक्ष राष्ट्रवादीकडून खासदार मेधा कुलकर्णींविरोधात आक्रमक भूमिका घेतली जाते. त्या पाठोपाठ सारसबागेतल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा मुद्दाही तापलाय. त्यामुळे शांत सुसंस्कृत पुण्यात हे 2 वाद अचानक कसे उफाळून आले हा प्रश्न उपस्थित होतो. तुषार झरेकर आणि बालाजी पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे.